महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना वर्धा जिल्हा 5775 अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा येथे आमचं जे रोजगार सेवकांचं जे थकीत मानधन आहे माहे ऑक्टोंबरपासून तर फरवरीपर्यंत आणि 3 ऑक्टोंबरचा जो जी आर निघालेला आहे तो आजपर्यंत गव्हर्नमेंटने अंमलबजावणी केलेली नाही आहे आणि 6 महिन्यापासून आमचं मानधनसुद्धा झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जर आमच्यावाल्या 1 एप्रिलपर्यंत आमचा मानधनाचा आणि 3 ऑक्टोबर जी आरचा विषय मार्गी नाही जर लागला तर आम्ही 1 एप्रिलपासून पूर्ण वर्धा जिल्हा कामबंद आंदोलन करणार आहोत आणि याच्या सूचना देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही वर्धा जिल्हा परिषद येथे आलेलो आहोत। आता 3 ऑक्टोबरच्या जी आरच्या अगोदरपर्यंत आम्हाला पर्सेंटेजनुसार मानधन होतं। 3 ऑक्टोबरचा जी आर काढला त्या जी आरनुसार आम्हाला मासिक 8,000 रुपये प्लस 2,000 रुपये TAD असं इन्क्लूड करून 10,000 रुपये असं 3 ऑक्टोबरच्या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे। पण 6 महिने होऊन अजूनपर्यंत तो जी आर लागू केलेला नाही आहे गव्हर्नमेंटने। म्हणजे 6 महिन्यापासून अशी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी एकही बी संघटना नाही किंवा कर्मचारी वर्ग नाही आहे की 6 महिन्यापर्यंत पेमेंट न भेटणारा एकमेव वर्ग म्हणजे फक्त रोजगार सेवक हेच आहे। फक्त गव्हर्नमेंटला बाकी सगळ्यांना पेमेंट करण्यासाठी पैसा आहे, फक्त रोजगार सेवक यांच्यासाठीच फक्त 6 महिने होते तरी पण पेमेंट देण्यासाठी पैसा नाही आहे। ही एक शोकांतिका आहे असं मला तरी वाटत आहे। तर तेच म्हणायचं आहे आम्हाला की आम्ही लाडक्या बहिणीची जी योजना जी जाहीर केली आहे ते गव्हर्नमेंटची आहे, ते ठीक आहे, आम्हाला आमचा त्याला काही विरोध नाही आहे। पण आम्ही जे ग्रामीण लेवलवर जे आम्ही काम करत आहोत, आम्ही शेतकऱ्यांचंच कामं करत आहोत, शेतीनिष्ठच करत आहोत। आणि जो कोणता आम्ही कामं करत आहोत त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा भर पडत आहे। पण जो तळागाळाला ज्या योजना पसरवितो आणि काम करतो असा मुख्य घटक म्हणजे रोजगार सेवक, त्याच घटकाला प्रशासनाने आजपर्यंत जाणून बुजून असं आम्हाला म्हणजे मानधनापासून वंचित ठेवलेला आहे आणि आमचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा एक मोठा प्रश्न सध्याच्या कंडिशनला आमच्या सर्व रोजगार सेवकांसमोर उभा आहे।